नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण चाललोय क्लासला. क्लासचा रोड, आता क्लासला चाललोय. आता बघू, आज पण पेपर आहे. 2-4 पेपर झाले. पेपर जाम हार्ड येतं ते, म्हणजे कधी नाही बघितले असे प्रश्न आम्हाला सर देतो. आता कसं करणार तुम्ही सांगा. असं तर मला बीकेचा पेपर चांगलंच जातं. बघू आता काय होतं तर, कारण की सर आहे ना जाम हार्ड पेपर देतो. तर बघू, जर का प्रश्न आपल्या ओळखीचे असले तर नक्कीच लिहिणार, नसले तर मग बघू आता काय होईल ते. जो होगा वो देखा जाएगा. अभी सांग रे, काय अभ्यास झालाय? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? अरे अरे ले मुस्कान देते गाडीमध्ये. छोट्या गब्बर सिंगचं आगमन झालेलं आहे. ए छोटा गब्बर सिंग, सगळे बोलतात ना शिडी भाई किती जर्सी देख ना, उसका जर्सी देख, सेम है भाई, ट्विन सेट में. हाँ, भंडारे में खाना खाने गया था बोलते तू गया था कि रौनक गया था? रौनक था, रौनक. उदय उदय उधर दिसतंय का? उतना अट्टा कट्टा तेरे को नहीं दिखेगा. रौनक एकटाच कापे सगळ्यांसाठी. लेट्स गो गाइस पेपर देने के लिए. ए याने काल भंडाऱ्यातला पूर्ण खाणं संपूर्ण हे असते माणूस एकटाच. या माणसाचं आगमन झालंय. ए तू कौन से पेपर में आया था? देख तो कैसे सर मारा. यांनी सगळ्यात जास्त लिहिलंय का? किती पेपर लिहिलं तू? हे नशेडे किती पेपर लिहिलं? काय पण वाटतं का रे तोंडाकडे बघून काय नाही लिहिलंय? अरे भंडारा किती लिहिलं? यो सगळ्यात लास्ट बाहेर आलाय आणि सगळ्यात जास्त लिहिलंय. योच तो भंडारावाला. तर भावानं पेपर देऊन तर आलोय, लिहिलंय पूर्ण पेपर. बघू आता किती रॉंग येत आणि किती राईट येतात एवढं मला पण माहित नाही एवढं, काही काही लेख पण नाही झालंय. आता चाललोय घरी. चला मग भेटू डायरेक्ट घरी. तर मित्रांनो, मी आता निघलो डब्बा सर्व्हिसवर आपल्या रोजच्या कामाला, म्हणजे अजून एक दिवस बस. तेरी बातों में कोई जादू नहीं है, फिर भी जाने क्यों मन वहां से हिलता नहीं है. मैं दिखावा नहीं करता, ना स्टोरी ना कैप्शन, पर तू सामने आए तो सब डिस्ट्रैक्शन. तर कसं काय भावांनो, मी करत अभ्यास. म्हणजे मी अभ्यास करत आता मी चाललंय मामाला आणायला. आता मी म्हणजे तिकडे जाणार आहे, मग तुम्हाला दाखवतो तर पुढे काय काय होतं. सध्यासाठी तरी मी चाललो तिकडे मामाला आणायला लोडायला. नंतर बघू पुढच्या पुढे काय होईल ते. तुम्ही ना कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये बघा. भावांनो बघा किती मोठा फवारा निघलाय. बाबा बाबा बाबा, पूर्ण पाणी झालंय. नद्या वाहणार आहेत. तर भावांनो आता मी चालतोय मामाला आणायला. तिथं पाणी बघितलं कसं साठतंय ना. ह्याच्या गावात त्यांना पूर्ण पाणी पाणी झालेलं सगळीकडे. आता कोलेगाव डुबणार वाटतं आता. एवढं आता चाललोय. तर भावांना आता कसं वाटरायला लावूस तुला बोल रे. कसं वाटरायला सोडत इकडे करे तू शोपायला आला काय? सच सच बता. तुम्ही तुला फोनच पाहिजे अजून बी. मी सांगतोय झालं काय, हे अटकलं कोण काय धाग्यात अटकलंय, पतंगच्या धाग्यामध्ये अटकून पडलं.
आयुष सांग काय मध्ये अटकून पडला. तो ब्लॅक कलर. तर भावांनो मी तुम्हाला सांगतो नक्की झालेला काय. माझा भाऊ पडलेला त्या दोरी वाढण्या त्या आपल्या पतंगाच्या, आणि नंतर मग त्याला हळद लावायची होती तर तो नुसता इकडे तिकडे पळत म्हणून त्याला पकडलं पण रडायला लागला जरा म्हणून मग एवढा मोठा सीन झाला. आता मी चाललोय दूध आणायला. जाम रडला. तर भावांनो कल्याण डोंबिवलीमध्ये आलेत पोरं चोरी करणारी गँग. तर भावांनो मी तुम्हाला थोड्या वेळ पहिलेच भाई माझ्या भावाचा रडायचा व्हिडिओ दाखवलेला. फुल एकदम रडताना, म्हणजे काय झालं असं रडत होता तो. म्हणजे काय झालेलं काय माहिती, एवढा रडत होता एवढा सिरियसली एवढं शक लागल्यावर. आणि आता बघा हे फोन येडा करणार एक दिवशी माणसांना. आयुष नाचो ए धंगडन देखो देखो अभी देखो साले को अभी नाच रहा है. क्या बोलेगा यार इसको. पाय दाखव पाय 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 पाय. आता नाही दुखत का. पाय पाय पाय. तर मित्रांनो भेटू आपण नवीन ब्लॉग सोबत नक्कीच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या, आणि नवीन ब्लॉग साठी सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करून टाका. आपल्या चॅनलवर थोडं ब्लॉग येतच राहतील. आणि आता आपण बघूया नेक्स्ट ब्लॉग कसला येतो ते. बाय बाय.